जे धारावीकर आहेत, जे 2000च्या आधीचे आहेत, म्हणजे जे नॉर्मल SRA स्कीममध्ये जे 2000च्या आधीचे झोपडीधारक असतात, त्यांना आपण तिथेच घर बांधून देतो. MMR रिजनमध्ये ज्या जागा आपण शोधल्या आहेत, त्या जागा महाराष्ट्र शासनाने DRPच्या नावावर दिलेल्या आहेत, DRP प्रोजेक्टच्या नावावर दिलेल्या आहेत. तिथे आपण अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग बांधू आणि तिथे एका वाजवी दरामध्ये त्या झोपडीधारकांना ते घर घेता येईल. जगातला सर्वात मोठ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट आहे आणि तो हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट करू. महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा हा प्रोजेक्ट एक आदर्श प्रोजेक्ट ठरणार आहे. आणि सर, जो तुम्ही मगाशी इंडस्ट्री उल्लेख केला, त्यांना पण काहीतरी कॉम्पन्सेशन भविष्यामध्ये SGST मध्ये रिलीफ असेल किंवा काय असं काही आहेत प्रोजेक्ट सर? निश्चितच जो आपण चंद्रपूरचा उल्लेख केला की 50 MLD पाणी आपण तिथे ट्रीट करतो आणि ते ट्रीट केलेलं पाणी तिथले थर्मल पॉवरला आपण देत होतो आणि तो खरोखर एक म्हणजे एक एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने आणि एक अधिकारी म्हणून ज्याला आपल्याला जे आपण काम करतो त्याच्यासाठी जो अभिमानास्पद असा तो प्रोजेक्ट होता की 50 MLD पाणी रोज आपण वाचवतोय. अदरवाईज हेच 50 MLD पाणी थर्मल पॉवर हे तिथल्या इरे धरणातून रोज उचलत होतं आणि ते म्हणजे वाफेमध्ये त्याचं कन्वर्ट होत होतं. तर हे पाणी वाचतंय हेच एक मोठी समाधानाची बाब आपलं जॉब करताना जे आपल्याला जाणवते की 50 MLD पाण्याचा सेव्ह होतो आणि निसर्गाचं रक्षण आपण करू शकलो. त्यासाठी निश्चितच शासनाने तो प्रोजेक्ट आता रेप्लिकेट केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आता नवीन पॉलिसी आलेली आहे की रियूज ऑफ वॉटर वेगवेगळ्या माध्यमातून त्यासाठी शासनाने योजना केलेल्या आहेत. जिथे जिथे थर्मल इंडस्ट्रीज आहे त्याला ट्रीट केलेलं वॉटर यूज करण्याचं बंधन करण्यात येत आहे, त्याच्यासाठी निधी देण्यात येत आहे. तर हा प्रोजेक्ट सक्सेस झाला. खरोखर महाराष्ट्र शासनाचं विशेषतः आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं विजन त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे आणि तशाच प्रकारचं विजन हे रिडेव्हलपमेंटमध्ये आलेलं आहे की शहरांमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्लम आहे आणि धारावी ही स्लम जगप्रसिद्ध आहे. आशियातली सर्वात मोठी स्लम जिथे जवळपास 10 लाख लोक जवळपास राहतात आणि त्यामध्ये आपण जे धारावीकर आहेत जे 2000च्या आधीचे आहेत, म्हणजे जी नॉर्मल SRA स्कीममध्ये जे 2000च्या आधीचे झोपडीधारक असतात त्यांना आपण तिथेच घर बांधून देतो. बाकीच्या 2011 पर्यंतचं शासनाचे धोरण आहे, बाकी SRA मध्ये लागू आहे की त्याला 2.5 लाख रुपये शुल्क भरून त्याला ती सदनिका देय होते. परंतु 11 नंतरच्यांना कुठलाही लाभ हा इतर SRA मध्ये दिला जात नाही. परंतु धारावीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून केलं की धारावीतला जो नागरिक आहे, जो झोपडीधारक आहे, त्याला कुठे ना कुठे आपण असं म्हणजे धारावीतून काढून फेकून नाही द्यायचं आहे, त्याला काढून बाजूला नाही करायचं, त्याला कुठे ना कुठे आपण सेटल करायचं आहे. म्हणून त्यासाठी ARHPची पॉलिसी आणली, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग युनिट त्याला आपण तयार करून देतोय आणि धारावीच्या MMR रिजनमध्ये ज्या जागा आपण शोधल्या आहेत त्या जागा महाराष्ट्र शासनाने DRPच्या नावावर दिलेल्या आहेत, DRP प्रोजेक्टच्या नावावर दिलेल्या आहे आणि तिथे आपण अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग बांधू आणि तिथे एका वाजवी दरामध्ये त्या झोपडीधारकांना ते घर घेता येईल. ज्यांच्याकडे ती वाजवी दरात घेण्याची सोय नसेल त्याला ते किरायाने घेता येईल आणि हे किरायासुद्धा खूप नॉमिनल. आज रोजी ज्या दराने झोपडीमध्ये तो किरायाने राहत असेल त्याच दरामध्ये त्याला तिथं फ्लॅटमध्ये राहता येईल, असं माफक दर आपण त्याचा किरायाचा ठेवणार आहोत. आणि पुढे चालून जर 3-4 वर्षात वाटलं की माझ्याकडे आता पैशाची सोय झाली आहे, आता हे किरायाचं घर मला विकत घ्यायचं आहे, तर त्या प्रपोर्शनेटमध्ये ज्याप्रमाणे आपण EMI लवकर भरतो त्याप्रमाणे ती सदनिका त्याला कॅल्क्युलेशन आपल्याकडे त्याचे आहेत GR नुसार आणि ते भरून त्याला सदनिका स्वतःच्या नावाने करता येईल आणि जर नाही करणं शक्य झालं तर 25 वर्षानंतर त्याच्या नावाने सदनिका होणार आहे. अशा प्रकारे आपण सर्वांसाठी म्हणजे धारावीतल्या प्रत्येकासाठी पर्यायी घर उपलब्ध करून देण्याचा असा हा प्रोजेक्ट आहे. आणि निश्चितच यामध्ये तिथल्या ज्या वाणिज्यिक आस्थापना आहेत, तिथल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकरिता स्पेशली ज्याप्रमाणे आपलं धोरण आहे शासनाचं की 2000 पर्यंतची जी आस्थापना आहेत त्यांना आपण तिथं जेवढं क्षेत्र आहे ते क्षेत्राचे आपण त्याला दुकान गाळा देतो. इथे ते प्रोजेक्ट आहे. परंतु त्याच्याही पुढे जर तो 2000च्या नंतरचा असेल तर त्याला सुद्धा जसं आपण अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग केलं तसंच अफोर्डेबल रेंटल कमर्शियल प्रोजेक्टसुद्धा आपण केलं. त्यामध्ये 10% एक्स्ट्रा पैसा आपण प्रोजेक्टला दिलेला आहे आणि त्यामध्ये जे एक्स्ट्रा दुकान गाडे बनतील त्या दुकान गाडे किरायाने त्या संबंधित आस्थापनांना देण्यात येणार आहे. ते सुद्धा त्याला हायर परचेस रेटमध्ये किंवा अफोर्डेबल रेटमध्ये त्याला फ्युचरमध्ये परचेस करता येईल. आणि सोबतच महत्त्वाची बाब म्हणजे धारावी ही BKCला लागून आहे, एक आपला ग्रोथ हब आहे.
एक ग्रोथ सेक्टर आहे ते आपलं, आणि तिथे ऑलरेडी सेटल इंडस्ट्रीज आहेत, त्याला फक्त आपण फॉर्मलाईज आपण आता करत आहोत. आणि हे फॉर्मलाईज करताना त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना हे जे काही दरम्यान जे रिडेव्हलपमेंटच्या काळामध्ये त्यांना शफल व्हावं लागेल, याची भरपाई व्हावी म्हणून SGST ज्या दिवशी त्याला दुकानगाळा त्याच्या ताब्यात येईल तिथून 5 वर्षे त्याला SGST रिइम्बर्स होणार. म्हणजे तिथली इकॉनॉमी फ्लरिश व्हावी, इतर लोकांनी तिथे इन्व्हेस्टमेंटसाठी यावं आणि धारावीला एक चांगलं स्वरूप, एक कमर्शियल स्वरूप मिळावं, याकरता आपण तिथे ह्या सूट देतोय. सोबतच जी पहिली खरेदी होणार आहे, जो काही हँडओव्हर होणार आहे, त्याचे जे काही रजिस्ट्री शुल्क आहे तो सुद्धा शासनाने माफ केलेला आहे. म्हणजे विविध सवलतीच्या माध्यमातून आज जो धारावीचा एरिया आहे तो न्यू धारावीमध्ये कन्वर्ट व्हावा, रिडेव्हलप व्हावा, यासाठी शासनाने सोयी दिलेल्या आहेत. आणि निश्चितच हा जगातला सर्वात मोठ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट करू, महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा हा प्रोजेक्ट एक आदर्श प्रोजेक्ट ठरणार आहे.